एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढेंकडून राज्यभरात दूध भेसळखोरांविरोधात धडक मोहीम सुरू आहे। मुंढेंच्या या मोहिमेला जनतेतून मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळते, परंतु आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं एफडीएला मोठा झटका दिलाय। राज्यात अनेक दूध डेअरींवर एफडीएनं कारवाई केली, मात्र कारवाई करताना ज्या दूध डेअरींनी नियमांचं पालन केलं नाही त्यांचा परवाना थेट निलंबित केल्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेलं। या कारवाईवर औरंगाबाद खंडपीठानं नेमका आता काय निर्णय दिलाय, तुकाराम मुंढेंच्या एफडीएनं केलेल्या कारवाईत कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या डेअरींना दिलासा मिळालाय जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात। सर्वात अगोदर हे प्रकरण नेमकं काय आहे ते समजून घेऊ। राज्यभरात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या तपासण्या सुरू आहेत। या तपासण्यांमध्ये स्वच्छता, उत्पादन प्रक्रिया आणि नियम पालनातील त्रुटी आढळल्याच्या कारणावरून काही डेअरींचे परवाने निलंबित करण्यात आले। मात्र संबंधित डेअरी चालकांनी या कारवाईविरोधात न्यायालयात धाव घेतली। याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की एफडीएच्या नियमानुसार आणि आयुक्तांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार तपासणीत त्रुटी आढळल्यास त्या दूर करण्यासाठी संबंधित व्यावसायिकाला 14 दिवसांची मुदत देणं बंधनकारक आहे। पण या दूध डेअरींवर जेव्हा कारवाई करण्यात आली तेव्हा कोणतीही मुदत देण्यात आली नाही, तसंच डेअरी चालकांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली नाही। काही त्रुटी आधीच दूर करण्यात आल्याचं न्यायालयाच्या या वकिलांनी निदर्शनास आणून दिलं। प्राथमिक सुनावणीनंतर औरंगाबाद खंडपीठानं परवाना निलंबनाच्या कारवाईला अंतरिम स्थगिती दिली। न्यायालयानं एफडीएच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत याची गंभीर दखल घेतली। या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगाव आणि जालना जिल्ह्यातील 8 डेअरींना तात्पुरता दिलासा मिळाला आहे। दिलासा मिळालेल्या या डेअरींमध्ये छत्रपती संभाजीनगरची शिवकृपा डेअरी, अहिल्यानगरमधील कृष्णानंद फूड प्रोडक्ट, जतीन दूध संकलन, जय हरी दूध संकलन, सिद्धेश्वर मिल्क प्रोडक्ट आणि नवनाथ दूध संकलन, तर जळगावची सरस्वती मिल्क प्रोडक्ट आणि जालन्यातील सरस्वती मिल्क प्रोडक्ट यांचा समावेश आहे। दररोज हजारो लिटर दूध संकलित करणाऱ्या या डेअरींशी हजारो दुग्ध उत्पादक शेतकरी जोडलेले आहेत। त्यामुळे न्यायालयानं एफडीएच्या कारवाईला दिलेल्या या अंतरिम स्थगितीचा फायदा संबंधित शेतकऱ्यांनाही मिळणार असल्याचं बोललं जाते। आता एफडीएला न्यायालयाकडून मिळालेला हा पहिला धक्का नाही आहे। या अगोदरही वर्ध्यातील प्रसिद्ध गोरस भंडारवर 31 मेला नागपूरच्या एफडीएच्या पथकानं धाड टाकली होती। संस्थेच्या आवारात आणि उत्पादन प्रक्रियेत पुरेशी स्वच्छता नसल्याचा ठपका त्यावेळेस एफडीएनं ठेवला होता आणि असा ठपका ठेवून एफडीएनं या भंडाराला कुलूप टाकलं। मात्र त्यावेळीही मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केलेली कारवाई ही बेकायदेशीर ठरवत रद्द केली। तसंच नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा परवाना रद्द करतानाही संबंधितांना बाजू मांडण्याची संधी न दिल्याबद्दल उच्च न्यायालयाने एफडीआयचे कान टोचले होते। पुनर्तपासणीत हॉटेलच्या स्वयंपाकघरात स्वच्छता आढळली तरी कायदेशीर प्रक्रिया टाळणं आवश्यक असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं। आता एफडीआयकडून राज्यभरात कारवाईचा धडाका सुरू आहे, तर दुसरीकडे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी एफडीआयच्या कारवाईचं समर्थन केलंय। केंद्राच्या कायद्याची अंमलबजावणी राज्य करत असून त्या कायद्यात आणखी कडक बदल करावेत अशी विनंती केंद्र सरकारनं केल्याचं त्यांनी म्हटलंय। वारंवार भेसळ करताना सापडणाऱ्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी नियम अधिक कडक असणं गरजेचं आहे आणि मुख्यमंत्री स्वतः या विषयावर लक्ष ठेवून आहेत असंही कदम यांनी म्हटलंय। आता प्रश्न असा आहे की दूध भेसळ रोखण्यासाठी कठोर कारवाई करताना एफडीएनं कायदेशीर प्रक्रिया काटेकोरपणे पाळायला नको का? भेसळखोरांवर कारवाई झालीच पाहिजे, पण नोटीस, मुदत आणि सुनावणीची संधी न देता केलेली कारवाई न्यायालयात टिकणार का? आणि या प्रकरणानंतर एफडीए आपल्या कारवाईच्या पद्धतीत काही बदल करेल का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा।